रिहान भाई आणि त्यांचे फ्रेंड सर्कल किंबहुना आपण पाहतोय झिम्बाब्वे या गावाचं बहारदार नियोजन क्रिकेटच्या पटलावर एक उंची देणारी ही क्रीडा स्पर्धा नक्कीच येणाऱ्या काळात बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा या विभागात होतील किंबहुना येणाऱ्या काळात बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा आपल्या कमीसून असतील जरूर. परंतु रेहान भाई तुमच्या या आयोजनाची किंबहुना तुम्ही घेतलेल्या मेहनतीची खूप काळ चर्चा राहील. कारण 1 लाखाची एक दिमागदार क्रीडा स्पर्धा त्याहीपेक्षा चमचम त्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय. ज्या ट्रॉफ्या जबरदस्त सर्व खेळाडूंना प्रकर्षाने नक्कीच खेळ करण्यास भाग पाडत आहेत. सैफ स्ट्राईक एंडला आहेत तर नाझिम नॉन स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सलीम दाखल झालेले आहेत. एका बाजूला अंबेत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे अंबेत आणि पुरार यांच्यामधला सामना जिथे आपण पाहतोय प्रतीक्षा पहिल्या चेंडूची आहे. सगळ्यांच्या नजरा सगळ्यांच्या लक्ष मात्र त्या 22 यार्डच्या खेळपट्टीवर लागलेला आहे. पंच सरांचा इशारा येतोय. नक्कीच सईमला हा चेंडू टाकायला काही हरकत नाही आणि करूया या सामन्याला सुरुवात. जिथे आपण पाहतोय टॉस जिंकलाय. धाडसी निर्णय आहे पुरारचा आणि तिकडून चालू होते सामना. पहिलाच बॉल. याही वेळेला आपण पाहतोय पंचांनी उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला मात्र तिकडे दंड घोषित केलेला आहे. वाईट बॉल दिलाय आणि या वाईट बॉलने या पहिल्या चेंडूची सांगता झाली. खराब गोलंदाजीची सध्याच्या घडीला सुरुवात आपण पाहतोय सलीमच्या माध्यमातून जरूर झालेली आहे. या वेळेला पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर त्याला मात्र थोडंसं का होईना शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. परंतु तिकडे पाहिलं गेलं तर डॉट बॉल येतोय. मागील चेंडू जो खराब झाला तो या डॉट बॉलने झाकून काढलेला आहे आणि हे करणं गरजेचं आहे. सातत्यपूर्ण पहिला चेंडू हाताळताना थोडंसं का होईना सलीम यांच्यावर थोडंसं दडपण होतं किंवा त्या दडपणाला जुगारून मागील चेंडू मार्गस्थ केला. या वेळेला आता मात्र हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि लिलया चेंडू बदलण्याचं काम सध्याच्या घडी करता परंतु वाईट दिलाय आणि तिकडे या निर्णयाला सुद्धा चॅलेंज केलेला आहे. एक्सेल प्रोच्या माध्यमातून पुन्हा एकदा जरूर पाहू आपण. आमचे प्रेक्षक जे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि घर बसल्या जे प्रेक्षक आमचे पिक्सल प्रोच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज बघत आहेत आरसी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं सुद्धा खूप सारं हार्दिक स्वागत असणार आहे. पाहिला जाईल कशा प्रकारे हा चेंडू मार्गस्थ केला. पिचिंग कुठे झाली आणि तदनंतर मात्र याची लेंथ कुठे होती लाईन कुठे गेली हे सगळं पाहिलं जाईल. पंचांच्या माध्यमातून वाईट जरूर दिलाय परंतु त्याही पलीकडे टीव्ही अंपायरकडे आपण आलोय. निर्णय नक्कीच पेंडिंग आहे. वाईट बॉल आहे. टीव्ही अंपायर कळवतात हो पंचांचा निर्णय हा कायम केला जाईल आणि तिकडनं एक धाव अर्जित केली गेली. धावफलकावर 2 आलेले आहेत. विदाउट लॉसमध्ये सध्याच्या घडीला अंबेत आपण पाहतोय पुरार संघ आहे परंतु तिकडे मैदानाच्या आतमध्ये अंबेतला बॅटिंग करावी लागेल. खोला टाकलाय आणि तिकडे आपण पाहतोय बोल्ड झालेत. नक्कीच क्या बात है. सेफ बाद झालेले आहेत आणि डीजे वर आपण मात्र चांगली कामगिरी करत आहेत. दुपारचं सत्र आहे आणि प्रत्येकाला आठवण मात्र खऱ्या अर्थाने आपल्या चाहते आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 1 गडी बाद झालेत अंबेत संघाकडनं जिथे टॉस जिंकल्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वेगळा निर्णय अवलंब केला आणि त्या कामवर सध्या करत आहेत. 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सलीम यांचं षटक आपण पाहतोय पहिलं मार्गस्थ आहे. खूप चांगलं क्रिकेट जबरदस्त चाललेलं आहे. क्रिकेट खेळ किती तुम्हा आम्हाला वेळ लावतं. आज मात्र या झिम्बाब्वेच्या सरजमीनमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. रिहान भाई आणि त्यांनी केलेलं खूप चांगलं काम आपण गेले 3 दिवस या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अभित दाखल झालेले आहेत. नवीन बॅट्समन आपण पाहतोय. अभित हे सातत्यपूर्ण बॅटिंग आणि गोलंदाजीसाठी ओळखले जातात अंबेत संघाकडून परंतु याही वेळेला बॅटिंग करायची आहे त्यांना. ओहो फुल टॉस होता त्याला मार्गस्थ केला आहे. तिकडे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने
चेंडू परार होईल. वन बाउन्स सीमा रेखा पार. यस, इट इज अ चौकार. 4 धावा आल्यात आणि या 4 धावेने धावफलकावर नक्कीच 6 लावल्या जातील. अंबेच्या माध्यमातून आता बॅटिंगला सुरुवात झालेली आहे. जास्त काळ जर आपण चेंडूवर आक्रमण केलं गेलं नाही तर सलीम सारखा गोलंदाज नक्कीच घातक ठरू शकतो आणि म्हणूनच की काय ही घातकता कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण इंटरव्हलला तुमच्याकडनं आक्रमण होणं गरजेचं आहे आणि तेच मागील काळात अभित यांच्या माध्यमातून आक्रमण झालं आणि बघता बघता धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात अंबेत संघ 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सलीम येतील पुढच्या चेंडूसाठी अभित यांच्यासाठी. खोला टाकलाय तिकडे मात्र फटका बॅटच्या कडेला लागतोय आणि हो तिकडे मात्र चेंडू पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. एक सिंगल आली. एक सिंगलचं परावर्तन 2 मध्ये सुद्धा झालेलं आहे. चांगलं आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट धाव घेतली जाते आणि याच मुले की काय 2 धावा धावफलकावर येतील. टोटल 8 झाले. 1 गडी बाद झाले. पहिले षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सलीम. उलटॉस होता. पंचांकडे पाहिलं जाईल परंतु पिचिंग कुठे झाली याही चुकलं. नक्कीच या नो साठी येऊ परंतु सर हा निर्णय काय आहे? षटकार चौकार? षटकार. तर हा षटकार सुद्धा आलाय आणि नो आहे का यासाठी तिसऱ्या अंपायरला प्राचारण करण्यात आलेला आहे. नो आहे. इट इज नो बॉल. एकूण 7 धावा घेतल्या जातील. मॅच बॉल तर सुद्धा आणा. आयोजकांकडनं मागणी आहे की मॅच बॉल सुद्धा लवकरात लवकर या. तोपर्यंत हा बॉल तुम्ही चेक करा आणि खेळू शकता कारण धावफलक 15 झाल्यात. जिथे आपण पाहतोय हा षटकार आला, नो आला, बरंच काही पाहायला भेटलं परंतु अभित यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. अभित यांचं खूप सारं कौतुक करणं गरजेचं आहे. पहिली विकेट पहिला गडी लवकर बाद झाला. थोडंसं का होईना दडपण होतं अभितवर एक चांगली सुरुवात करण्याची आणि ते दडपणाची सुरुवात मात्र त्याच्या बॅटमधून चांगली आलेली आहे. मागील काळात षटकार आला, सलीमवर आक्रमण चढवलं गेलं आणि बघता बघता 15 धावा धावफलकावर जरूर आलेल्या आहेत. पुढच्या चेंडूसाठी सलीम येतील. अभित यांच्यासाठी पुन्हा एकदा शहराचा वेध घेणारा पद बाबाजी आमच्याकडे वळत आहेत ऑफिशियल पंच आणि कळवत आहेत. याही चेंडूला नक्कीच आपण व्हाईट बॉल देऊया. 1 धाव स्कोर कार्डवर लिहूया. 1 धावेने धावफलक बघता बघता 16 वर जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक पहिलं खूप महागडं मार्गस्थ आहे आंबेच्या माध्यमातून. या वेळेला फटका सजवलाय अभितच्या बॅट मधून आलाय हा ह्यूज हँडसम. धन्यवाद. 22 धावा धावफलकावर. पहिलं षटक अजून सुद्धा पॉवर प्लेचं P1चं चालू आहे आणि अभित यांची अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि वैयक्तिक 18 धावांवर. याही वेळा उजव्या एसटीच्या बाहेर त्याला सुद्धा 6व्या-7व्या स्टंपवर टाकला गेला. पुन्हा एकदा वाईड आलाय. वाईडने धावफलक 23 वर जाऊन पोहोचलाय. 23 धावा धावफलकावर जरूर आहेत. अझीम तिकडे मात्र नॉन स्ट्राईकला उभे आहेत. त्यांना काय जास्तीचा अजून सुद्धा एक सुद्धा चेंडू खेळलेला नाही परंतु अभित काय खोलात टाकला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु तिकडे लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धावेवर अभितला सिंगल वर समाधान मानावं लागेल आणि बघता बघता पहिलं षटक संपलेलं आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं ज्यामध्ये अभितची बॅटिंग आपण पाहिली. 19 धावा वैयक्तिक काढल्या आणि संघाला 24 या धावसंख्येवर नेऊन ठेवलेला आहे. जोपर्यंत येईल दुसरं षटक तोपर्यंत डीजे एक संगीत येऊ द्या. यस डीजे. एक ओवर के इख्तिताम पे अम्बेद ने 24 रन बनाए. काफी बेहतरीन बल्लेबाजी आबिद के द्वारा. 5 गेंदों में 19 रनों पे बल्लेबाजी कर रहे. छोटा पटाखा बड़ा धमाका बेहतरीन बल्लेबाजी कर रहे अम्बेद के लिए. एक बड़े स्कोर की तरफ बढ़ता हुआ अम्बेद. खूप चांगला स्कोर आहे आणि म्हणूनच की काय अभितच्या बॅट मधून आलाय जो फटकेबाजी ती फटकेबाजी आता मात्र सिद्ध करते आपल्या निर्णयाला. टॉस जिंकल्यानंतर जो कर्णधाराने निर्णय घेतला की पहिल्यांदा बॅटिंग करायची, मोठं टार्गेट सेट करायचं आणि त्या टार्गेटवर समोरच्या संघाला खूप साऱ्या अडचणीला निर्माण करायच्या आहेत. याही गोष्टीवर तुमचं आमचं असतील लक्ष. तर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये नौशाद दाखल झालेले आहेत. दुसरं षटक नौशाद यांच्याकडे जरूर दिलेलं आहे. आपण पाहतोय पुरारच्या माध्यमातून
पहिलाच बॉल अतिरिक्त उंची होती, तिकडे मात्र फुलटॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल आली, एक सिंगलने धावफलक पुढे जाईल. थोडीशी का होईना उंची दिली होती, उबेदने त्याला हेरलं, बॅटने टोळवला चेंडू, एक सिंगल आली आणि 25 धावा धावफलकावर. आरसी चषक 2026 मध्ये आहोत. रिहानभाई आणि त्यांच्या सर्व खऱ्या अर्थाने सहकाऱ्यांचं एक जबरदस्त आयोजन, ज्या आयोजनासाठी खऱ्या अर्थाने हे मैदान आज मात्र एक वेगळ्या उंचीवर जात आहे. पिक्सल प्रोचं एक बहारदार यूट्यूब लाईव्ह कव्हरेज मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय नौशादची गोलंदाजी सजते. याही वेळेला नाझीम यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, परंतु जेव्हा ते पहिल्या चेंडूला पेस करता होते तेव्हाच मात्र उलटा पुलटा पटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु नौशाद आहे तिकडे बरोबर टाकला पिचिंग आणि डॉट बॉल आलाय मागील काळात. याही वेळेला फटका शेवटच्या क्षणाला थांबवलेला आहे. काय अफलातून गोलंदाजी, नाझीम यांना थांबवणारे 2 बॉल नौशादकडनं आले. नवे घातकता होती त्यांच्याकडे आणि ही अशा प्रकारची बॉलिंग खऱ्या अर्थाने पुरारकडनं अपेक्षित आहे. किंबहुना अशी गोलंदाजी झाली तर नक्कीच आपण कमी धावसंख्या जरूर देऊ. याही वेळेला शेवटच्या क्षणाला बॅटची पेस ओपन केला, तिकडे आपण पाहतोय गडी क्षेत्रामध्ये चेंडू टोळवला, एक सिंगल आली, डबलची पूर्तता झाली आणि बघता बघता चेंडू फेकी सुद्धा झाली. नाझीमच्या माध्यमातून 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 27 धावा धावफलकावर. नाझीम म्हटलं की सातत्यपूर्ण आपण पाहतोय अंबेद संघाला एक शाश्वत सुरुवात करणारा हा खेळाडू, किंबहुना बरीच काळ त्यांच्याकडे अनुभव आहे. आपल्या गावासाठी नक्कीच ते बराच काळ नाझीम खेळतायत आणि मोक्याच्या क्षणी लयमध्ये येऊन मोठे फटके करायचे, आपल्या संघाला आश्वासक सुरुवात करायची. हे नाझीमला आता वेगळं सांगणं गरजेचं नाही, परंतु तिकडे आपण पाहतोय पुराच्या माध्यमातून पर्याय दुसरा नौशाद हा सुद्धा घातक आहे. या वेळेला ओहो काय अफलातून फटका, आपल्या नैसर्गिक फटक्याला सावरून हा सजवलाय 4 धावा. अफलातून क्रिकेट चाललंय. एका बाजूला नौशाद सुद्धा चांगली गोलंदाजी करत आहेत, एखादा फटका रेंज मध्ये आला की नाझीम सुद्धा त्याला अंजाम मोठा देत आहेत. नक्कीच हा खेळ आता हाय व्होल्टेज झालेला आहे. प्रत्येकाला पुढच्या फेरीत जायचं आहे, कारण आज सकाळपासून या मैदानात दोन्ही संघ खूप दूरवरून आले, पुरावरून आले, अंबेतवरून आले आणि आज मात्र स्वतःला सिद्ध करायचे आहेत. सिद्ध करायचं आहे स्वतःला. 31 धावा, 1 गड्याच्या बबदल्यात 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे आणि जिथे पहिले सईम होते आता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सलीम दाखल झालेले आहेत. नाही, दुसरा वाला सलीम. या वेळेला सलीम यांचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच सर सांगतायत की हो, ही दिशा खराब आहे. पहिल्या सलीमने सुद्धा एक वाईट टाकला होता, दुसरे सलीम आले, त्यांनी सुद्धा पहिल्या चेंडूची संगता वाईटने जरूर केलेली आहे. उभेत आहेत तिकडे. फुलटॉस होता, मिड विकेटला मारलाय आणि हो पाठवून दिलाय सीमारेखा पलीकडे. षटकार. उबेद यांच्याकडे पाहिलं झालं तर छोटा कद आहे, एसटी त्यांची खूप कमी आहे, परंतु जेव्हा त्यांच्या रेंजमध्ये येतो चेंडू तेव्हा त्याचा कार्यक्रम केला जातो. मैदानाच्या आतमध्ये 38 धावा. उबेदची अफलातून बॅटिंग. 7 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा त्यांच्या बॅटमधून ठोकून काढल्यात त्यांनी आणि चारही बाजूला फटके लिलया मारतायत सध्याच्या घडीला उबेद. तिकडे मात्र अबिद आहेत. अबिद यांच्याकडनं पाहतोय आपण, जबरदस्त बॅटिंग होत आहे. पुन्हा एकदा अबिद येता येत बॅटवर घेता येत आणि त्याला पाठवता येईल षटकार 6 धावेसाठी. काय अफलातून बॅटिंग होत आहे. ज्या गरज होती, किंबहुना कर्णधाराने निर्णय जो ठरवला होता की जास्तीच्या धावा काढायच्या आणि अबिद त्यावर काम करत आहेत. आपण पाहतोय या 6 धावेने पुन्हा एकदा धावफलक जोमाचा पुढे जाईल. पुन्हा एकदा ओ हो तिसरा षटकार आलाय आणि या 3 षटकाराला नक्कीच रियानभाई यांच्याकडनं 500 रुपये असतील, कारण प्रत्येक षटकाला रियानभाई तुमचे हॅट्रिकला असणार आहेत 500. त्यामुळे नक्कीच मीच सुद्धा आठवण करून देईन आणि अभेद्य ती कामगिरी केलेली आहे. वैयक्तिक 28 धावांवर खेळत आहेत
आणि संघाचं अर्धशतक लागलेलं आहे. आंबेत संघाचं काय अफलातून दुसरं षटकच मैदानाच्या आतमध्ये घातकतेने भरलेलं होतं, कारण ज्यामध्ये अभेद आले आणि अफलातून बॅटिंग त्यांनी केलेली आहे. त्या वेळेला काय कॅच पकडलाय अफलातून झेल. ज्या विकेटची प्रतीक्षा पुरार संघाला होती ती मागील काळात भेटली आणि एक मोठी खेळी करून बॅटर मैदानाच्या बाहेर जाता येईल. काय अफलातून खेळी. दहा चेंडूमध्ये 38 धावा अभिद यांच्या होत्या, ज्यामध्ये फटक्यांची लयलूट होती आणि आज मात्र आपल्या संघाला जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 2 गड्याच्या मोबदल्यात 50 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. आता नाझीमच्या जोडीला शाकिब दाखल झालेले आहेत. मागच्या मॅचचे त्यांनी अफलातून बॅटिंग केली, हिरो होते आणि तेच शाकिब दाखल झालेले आहेत. साईम यांच्या जोडीला असतील ते, परंतु तिकडे आपण पाहतोय सलीम सुद्धा पुढच्या चेंडूला मार्गक्रमण करतील. 50 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. शाकिब यांच्यासाठी हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी म्हटली जाईल क्रिकेटच्या पटलावर. याला डॉट बॉलची सांगता येते आणि या डॉट बॉलने धावा मात्र जात नाही अंबेदच्या पुढे. काय अफलातून क्रिकेट चाललेलं आहे. सईमबाई आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत नॉन स्ट्राईक एंडला, परंतु तिकडे उलाट टाकलाय. टो यॉर्कर करण्याचा प्रयत्न झाला, वेग होता या चेंडूला, परंतु तिकडे ऑफ रिझन मध्ये मार्गस्थ केला. एक सिंगल येईल साकेब यांच्यासाठी आणि धावफलक एकरी पुढे जाईल. 51 धावा. दरम्यानच्या काळात आपण पाहिलं गेलं तर 3 षटकांच्या समाप्तीची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. शेवटचं हाणामारीचे षटक कसे असेल याकडे लक्ष असेल. जोपर्यंत षटक येईल तोपर्यंत डीजे एक संगीत होऊ द्या. एक कव्हर धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय अंबेद बॅटिंगसाठी सज्ज आहेत. खूप चांगलं क्रिकेट चालू आहे आणि क्वालिफाय राऊंडमध्ये मैदानाच्या आतमध्ये कोण जाणार फातिमा 11 महाडसाठी या प्रश्नाची उत्तर देणारी लढत आहे. परंतु गोलंदाजी मार्कवर हसन दाखल झालेले आहेत. शेवटचं षटक अंतिम येईल. 51 धावा 6 चेंडू शेष आहेत आणि तिकडे साकिब सुद्धा आहेत. पहिलाच बॉल उडवलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि चुकी केली जात नाही. एक लड्डू झेल मैदानाच्या मध्ये आतमध्ये पकडला गेला आणि विकेटचं पतन. 51 धावा धावफलकावर. तिसरं षटक आपण पाहतोय संपल्यानंतर 4थ्या षटकाला जेव्हा सुरुवात केली हसन याने, तिकडे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट सुद्धा घेतली. मैदानाच्या आतमध्ये मासूम दाखल झालेले आहेत. संघाचे ॲज अ कर्णधार म्हणून ते काम पाडतायत, परंतु तिकडे नाझीम मात्र स्ट्राईकला गेले, परंतु अजून सुद्धा 5 चेंडू त्यांनी पेस केले आणि 6 धावा स्वतःच्या बॅटमधून आणलेल्या आहेत. 51 धावा सध्याच्या घडीला झालेल्या आहेत. आता मासूम यांची बॅटिंग आम्हाला पाहायची आहे, किंबहुना हसन यांची सुद्धा गोलंदाजी पुरारवाना पाहायची आहे. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पुरार, एका बाजूला अंबेद, दोघांमधलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जरूर चालू आहे. हसन पुढच्या चेंडूसाठी अंजाम देण्यासाठी 1 चेंडू झालाय आणि 1 विकेट घेतलेली आहे. उलाट टाकलाय, त्याला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली. चुकी 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 झाली. साधा सेपा झेल सोडला गेला आणि दरम्यानच्या काळात 2 धावा सुद्धा आल्यात. तिसरी यस नो झालाय, परंतु तिकडे आपण पाहतोय नाझीम आणि मासूम याने तो निर्णय घेतला की हो तिसऱ्या धावीसाठी आपण थांबूया. 2 धावा आल्यात आणि 53 धावा धावफलकावर. अजून सुद्धा आपण पाहतोय हसन यांचे 4 चेंडू जरूर मार्गस्थ करायचे आहेत आणि त्याही पलीकडे मासूमला ते फेस सुद्धा करायचे आहेत. धावा झाल्यात 53, विकेट गेल्यात 3. याही वेळेला पिचिंग चांगली होती, तिकडनं मात्र हलकासा आतमध्ये घेतला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न मासूम यांचा असफल होतोय. बॅट बॉलचा संपर्क येत नाही आणि बघता बघता डॉट बॉलची एक हसन यांच्या सांगता होते. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्या हसन याने आणि 1 विकेट महत्वपूर्ण सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. डान्सिंग डाऊन विकेट आले आणि खूप वाईट बॉल आलाय. या वाईट बॉल नंतर धावफलक 1 ने पुढे जाईल. 54 धावा धावफलकावर. 1 सिंगल आली. ती सिंगल मात्र चेंडू न खर्च करता आली. ही अंबेदसाठी जमेची बाजू आहे. तिकडे मात्र अजून सुद्धा
आपण पाहतोय हसनी यांना 3 चेंडू मार्गस्थ करायचे आहेत. या 3 वर किती मोठी टोटल येते अंबेत संघाला. ओलाट टाकलाय, त्याला मात्र शेवटच्या क्षणाला फटकवलाय. काऊ कॉर्नरला येईल लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, जोपर्यंत फील्ड करेल आणि तोपर्यंत मनसूर आपण पाहतोय मासूमच्या माध्यमातून एक सिंगल घेण्यात आलेली आहे. एक सिंगलने धावफलक आपण पाहतोय 55 जरूर झालेली आहे. अजून 2 चेंडू शेष असतील, जिथे नाझिम स्ट्राईक एंडला आहेत, आघाडीला आलेत. आतापर्यंत 6 धावा त्यांच्या बॅटमधून जरूर आलेल्या आहेत. या वेळेला चुकीचा चेंडू टाकला गेला, त्याला यष्टीरक्षण सुद्धा चुकीचं झालेलं आहे. परंतु जाता जाता मैदानाच्या आतमधून नक्कीच नाझिम यांच्या शरीराला स्पर्श करतोय. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल जरूर येतोय. या सत्रानंतर आपण लाईन आउट करूया. नक्कीच सर, लाईन यास अजून एक शेवटचा बॉल आहे. आयोजक सोहेल, आपण तयार राहा लाईन आउट करायला. 56 धावा धावफलकावर पुढचा बॉल. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चेंडू टोळवलाय. ओ शेवटच्या क्षणाला खुश खबर आहे अंबेच्या गोटामध्ये. कारण जिथे 1 किंवा 2 येतील तिथे मासूमला आल्या 4 धावा. या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. टोटल 60 झाल्यात. 61 ची गरज असणार आहे पुरार संघाला. नो डाऊट टॉस जिंकल्यानंतर एक वेगळा अंजमित करणारा निर्णय की आम्ही बॅटिंग करणार. 4 षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 60 आल्यात. 61चं लक्ष जरूर असणार आहे. जोपर्यंत डीजेचं सॉन्ग येईल आणि त्याही पलीकडे आपण अब्दुल सरांना जरूर पाहू. 4 ओवर में 60 रन बनाए. अम्बेद ने काफी अच्छी बल्लेबाजी. जब तक आबिद खेल रहे थे स्कोर ऐसा लग रहा था 75-80 तक जाएंगे. जैसे ही उनका विकेट गया स्कोर धन्यवाद गया और 60 रन बनाए. 61 रनों का हदफ. अच्छा मुकाबला देखने को मिल सकता है क्योंकि पुरार के पास भी अच्छे बल्लेबाज मौजूद है. चला पंच सर लाईन आउट मागतायत आणि आपले मुसेफ मॅनेजर तुम्ही जरा लाईन आउटला चला. आता मला माहिती नाही यांनी सांगितलंय, आता काय आहे ते बघा तुम्ही. बाबा सिर्फ मैनेजर, हमारे मैनेजर है वो टीम के. हेलो. अफान बिया. पहले बैटिंग करते हुए अम्बेद ने पुरार के अगेंस्ट 61 का टारगेट खड़ा किया. शुरुआती लम्हों में मैंने देखा जब आबिद नहीं उतरे थे, 2 या 3 गेंदों में एक रन भी नहीं निकला था अम्बेद का, लेकिन
आबिद ने आने के बाद खिल के भी खेला और खुल के भी खेला और 38 रनों की पारी खेली है, एक बेस्ट लेवल की, और मैच को खड़ा किया। पुरार के सामने 61 का टारगेट, प्रति ओवर 15 मतलब 4 चौके चाहिए। स्पीड अप अंपायर, स्पीड अप। प्रति ओवर 15 रन। ये फैन किसके है? साकिब के है, जो चिंबावे के जो फैंस थे सुबह के सत्र में रियान सर के फेवर में थे, क्या वो चेंज होके साकिब के फेवर में गए? लेकिन होना चाहिए, प्रेक्षक है तो सब कुछ है, वो मैच है, वो क्रिकेट है, वरना खेल आधा अधूरा। कैप्टन ने भरोसा किया आबिद के ऊपर, आबिद के हाथों के ऊपर, और स्ट्राइक पर है इस खेल का करता धरता शहजाद मुकादम। ये जब खेलता है पूरे ग्राउंड को जीवित करता है, कभी इधर कभी उधर, कभी एज कभी चिकी, सब कुछ है इसके पास। शॉट खेलने का प्रयत्न, जाके गेंद पैट पे टकराई, पैट पे टकराने के बाद गेंद गई 3 पॉइंट के क्षेत्र में। 1 रन मिला पुरार के लिए। मेरे हिसाब से अगर पूरा मैच अगर किसी के ऊपर डिपेंड है तो ओनली और ओनली शहजाद मुकादम। लेकिन इस मैच को बनाने वाले केवल आबिद।
रिहान चांद और मुदस्सर मुकादम, इनकी तरफ से इमरान वारसी हर 6 पे 250 हर 6 पे 500। एज लगा गेंद जा रही थर्मैन की दिशा में, भागते हुए खिलाड़ी ना, क्रॉस की गेंद और गेंद सीधे गई 4 रन के लिए। हैट्रिक सिक्सर के लिए भी 500 का इनाम इमरान के लिए, सॉरी 1000 का इनाम, 1000 प्लस 1000 2000। मुदस्सर मुकादम और रिहान सर, इनकी तरफ से प्रति हैट्रिक 6 1000। बढ़ता हुआ स्कोर 5 पे। इमरान वारसी भी इतना आसान नहीं है, ये छोड़ने वालों में से नहीं है। आबिद फिर एक बार शॉट खेला, धीरे से फ्लिक किया उसको, गेंद को सिर्फ टाइमिंग, भागते हुए शहजाद 2 ले लिए, तीसरे का प्रयत्न असफल। वो जानते हैं इमरान को तीसरे की कोशिश में नहीं जाएंगे। 2 के साथ बढ़ता हुआ स्कोर 7 पे। प्रति ओवर 15। धीरे से खेला उसको, शॉर्ट मैदान के क्षेत्र में प्रोडक्शन वहां पे। इमरान के लिए 1 रन, इस 1 के साथ बढ़ता हुआ इमरान का 3 गेंदे 7 रन, टोटल स्कोर 8 रन। शहजाद को अभी खाता खोलना अपना, 1 रन जो निकला लेग बाय के रूप में, लेकिन अगर इस मैच को कोई बनाएगा तो वो लिए शहजाद मुकादम। फुल टॉस के धीरे से खेला, चांस था शहजाद को, चांस मिस किया और गेंद गई थी मिड विकेट के क्षेत्र में। 1 रन मिला शहजाद के लिए, 1 रन अपना अकाउंट ओपन किया शहजाद ने। बढ़ता हुआ स्कोर पुरार का 9, 5 गेंदे 9 रन, 6 रन पीछे, 1 गेंद बाकी है और 6 रन चाहिए अपना रन रेट बरकरार के लिए। इमरान वारसी है, एज लगा था, ऑफ साइड टू ऑफ स्टंप, फ्लैश करने का प्रयत्न था इमरान का असफल। गेंद गई विकेट कीपर के हाथों में, किस्मत ने सहारा दिया कि गेंद कैच ड्रॉप हुई। 1 ओवर 9 रन, कोई विकेट नहीं पुरार। जियाद, कैप्टन ने भरोसा किया जियाद के ऊपर, स्ट्राइक पर है शहजाद। 1 ओवर 9 रन, कोई विकेट नहीं। शांत वातावरण। आज के दिन का सेकंड लास्ट मैच, क्वार्टर फाइनल के पहले का मैच देखना है कि महाड़ के साथ कौन जाएगी टीम। शॉट पिच गए, रेस लगा था, मासूम देखते रह गए, गेंद निकल गई उनके ऊपर से। फिर एक बार सीधे 4। इस 4 के साथ बढ़ता हुआ स्कोर 13 पे। शॉट पिच गए, बैकफुट पर जाकर पुल करने का प्रयत्न, कॉलिंग कैच है, कैच के ऊपर नहीं आए।
और तब तक शहजाद ने आसानी से 2 रन हासिल किए। इस 2 के साथ पुरार का बढ़ता हुआ स्कोर 15 पे। अगर शहजाद 6 मारते हैं तो देखो डीजे के सामने जो बैठे तेलंगाना का स्पेक्टेटर हर 6 पे 100। शॉट है स्कोर की दिशा में, कोई वहां प्रोडक्शन नहीं और गेंद निकल के केवल माउंस के साथ सीधे 4। शायरी बोलूंगा और शायरी अच्छी भी है। बढ़ता हुआ स्कोर 19 इस ओवर के बाद। अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद, न फ्रंट फुट पे खेल सके न बैक फुट पे खेल सके, गति के साथ गेंद निकली सीधे विकेट कीपर के हाथों में। स्कोर थमा हुआ केवल और केवल 19। आने वाली 2 गेंदों में चाहिए कितना? 11 रन, अगर अपना रन रेट बरकरार रखना है तो। स्विच हिट करने का प्रयत्न, अंपायर बाबाजी ने अपनी बाहें खोली और कहा शहजाद कहिया इट्स वाइट। बढ़ता है स्कोर 20। स्विच हिट किया, बर के सुपला शॉट मारा है और गेंद गई फाइल लेग की दिशा में। 4 रन। बढ़ता हुआ स्कोर 4 के साथ 24। इस ओवर की 1 गेंद आना बाकी है और रन रेट के लिए चाहिए 6 रन। आहिस्ता आहिस्ता शहजाद और इमरान मैच को लेते हुए, मैच को संवारते हुए, सजाते हुए। स्विच हिट करने का प्रयत्न, उल्टा सुल्टा पलटा कुछ न कुछ शहजाद ये बिजी रखते हैं और भागते गए, नाजिम को चकमा देते हुए आसानी से 2 रन हासिल किए। इस 2 के साथ आफ्टर कंप्लीशन ऑफ सेकंड ओवर स्कोर इज 26। क्या होता है मंसूर मालूम है आज की दुनिया में? मंसूर आज की दुनिया में शायरी सुनो, बच्चे लोग बोल रहे शायरी बता दो। यहां आंसू भी बहाना मना है दोस्तों, गमे दिल महफिल में छुपाना पड़ते हैं, जमाने की नजर में खुश दिखाना पड़ता है। सुनो, जमाने की नजर में खुश दिखाना पड़ता है, छुपाकर जख्म सीने में आंसू दबाना पड़ता है, कई बार दर्द भी मुस्कुराना पड़ता है, कई बार दर्द में भी मुस्कुराना पड़ता है, खुद अपनी लाश को खुद ही उठाना पड़ता है। दोबारा चिंबावे के उर्स में दोबारा होगा। यस, इस बीच शॉट खेला इमरान वारसी ने, पनिश किया है लेकिन बेहतरीन प्रोडक्शन। 1 ही रन। इस 1 के साथ बढ़ता है स्कोर 27। शॉट
इस मैच के मैन ऑफ द मैच केवल और केवल द ओनली वन मैन शो आबिद।